हा माझा बहावा. सूर्यनारायणाचंही दर्शन होत आहे इथून. अतिशय सुंदर फुललेलं आहे. 2 झाडं आहेत. एकाला मात्र आलेत खूप फुलं आणि दुसरा त्या मानाने छोटा राहिला, कारण खूप वेळा त्याची काटछाट केली गेली. करतात शेतीवाले आहे ना, तर ते कापून टाकत असतात. हे बघा इथे अगदी किती खालीपर्यंत आलेलं आहे बघा. ते दुसरं झाड आहे ते नाही वाढलं, आणि दुसरं म्हणजे काय, जाळलं खाली. कचरा खूप पडतो, पानं खूप पडतात म्हणून जाळलं. तर अजून ते मला काढायला वेळ आलेला नाही. 5-6 दिवस झाले येऊन, पण नाही काम करू शकले मी, आणि कोणाला बोलावता तर आलं नाहीच मला. माझ्याच कामामध्ये, बाकीच्या कामांमध्ये गर्क आहे मी. पण हे बघा इकडच्या फांदीला कमी आलेलं आहे. आणि असं म्हणलं जातं की जास्त ज्या वर्षी फुलेल त्या वर्षी पाऊस पण खूप पडतो. परमेश्वर करो आपल्याला पाऊस पडो मिळो खूप, आणि सगळे सुखी होत. कारण फार कमी पाऊस आहे. ह्या मागच्या वर्षी पडलाच नाही आहे, ह्या वर्षी पण आता काय होईल ते माहीत नाही. अपेक्षा करूया आपण फक्त, कारण जेवढा पाऊस कमी पडेल तेवढे पशुपक्षी मरतील, खाटकाकडे जातील. दुःखद आहे. माणूस स्वार्थी असो हो, माणूस कसाही जगतो, कुठूनही तो पाणी आणेल आणि जगेल. बाकीच्या जीवांचं, हे जे झाडं आहेत ह्यांना पाणी मिळालं पाहिजे. परमेश्वर करो. आणि हा जो माझा फुलदार आहे ना बहावा, तसंच सगळ्यांना सगळीकडचे फुलं होत, आणि परमेश्वराच्या कृपेने पाऊस पण तेवढाच येवो. नमस्कार.